नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला MPSC, सरळ सेवा, DHS, UPSC किंवा कोणतीही एक्झाम जर क्रॅक करायची असेल, तर आज मी तुम्हाला एक सिंपल पण पॉवरफुल 5 स्टेप स्ट्रॅटजी सांगणार आहे. जर हे तुम्ही फॉलो केलं तर तुमची प्रिपरेशन एक योग्य डायरेक्शनमध्ये जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट, एक्झाम क्रॅक करायचं असेल तर हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क प्लस कन्सिस्टन्सी पाहिजे. चला आता एक एक स्टेप समजून घेऊ. बघा, इथे आपण स्लाईडमध्ये फर्स्ट स्टेप आहे आपली, ते आहे लेक्चर्स. सर्वात पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्ही यूट्यूबवर लेक्चर्स बघा, क्लास जॉईन केला असेल तर क्लासेस करा, काही पण करा, पण कन्सेप्ट समजून घ्या. रट्टा मारून काहीही फायदा नाही, कारण की एक्झाममध्ये जे प्रश्न येतात ते ट्विस्ट केलेले येतात, घुमून फिरून येतात. कन्सेप्ट क्लिअर असेल तर MCQ काही पण असू द्या, कोणताही असू द्या, सॉल्व्ह होतो. म्हणून पहिली स्टेप काय आहे, लेक्चर्स. त्यानंतर दुसरी स्टेप आपण बघू, बुक रीडिंग. आता कोणतेही एक्झाम जर करत असलं तर त्याचे काही स्टँडर्ड्स बुक्स असतात. कोणतेही नाही, स्टँडर्ड्स बुक. ठीक आहे, स्टँडर्ड बुक वापरणं गरजेचं असते. तर त्या याच्याने स्टँडर्ड बुक्स वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर लेक्चर बघून थांबू नका. बुक रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. लेक्चर प्लस बुक म्हणजे तुमची फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग होते. सेम टॉपिक लेक्चर नंतर वाचा, रिटेन्शन तुमचं कसं होईल, डबल होईल. म्हणून एक स्टँडर्ड बुक रेफरन्स वगैरे जे असते त्यातून तुम्ही जे टॉपिक तुम्ही लेक्चर केलं आहे ते बुक रीडिंग करा. ठीक आहे, हे झालं सेकंड स्टेप. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये येऊ. तिसरी स्टेप आहे PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल स्टेप आहे. जर तुम्ही PYQ इग्नोर केले तर तुम्ही एक्झामचा पॅटर्न समजणार नाही, तुमच्या समजण्यात येणार नाही. कारण की PYQ जे असतात त्यांना आपल्याला समजतात की कोणते टॉपिक्स रिपीट होतात, क्वेश्चन कसा ट्विस्ट केला जातो आणि कोणत्या डेप्थपर्यंत हे क्वेश्चन या टॉपिकवर आले आहेत, तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. म्हणून PYQs एक्झामचा एक ब्ल्यूप्रिंट असतो. तर मागील 10 वर्षाचे किंवा मग जेवढे पण PYQs अवेलेबल असेल तुमच्याकडे, क्वेश्चन पेपर अवेलेबल असेल, ते सॉल्व करणं आणि त्याला बघणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यानंतर स्टेप 4 बघा. स्टेप 4मध्ये नोट्स आणि लर्निंग. आता याच्यातनी कसं आहे, तुम्ही जेव्हा लेक्चर्स बघाल आणि बुक रीडिंग करा, त्यासोबत तुम्ही शॉर्ट नोट्स तुमचे बनवणं सुरू करा. तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स बनवा, तुमच्या लँग्वेजमध्ये. आणि हेवी नोट्स नको, म्हणजे डायरेक्ट कॉपी पेस्ट करणं नाही, फक्त बुलेट पॉईंट्स आणि त्याचं इम्पॉर्टंट तुमच्या भाषेमध्ये एक्सप्लेनेशन. ठीक आहे. त्यानंतर फक्त रिव्हिजनसाठी युजफुल नोट्स यूज करा. ठीक आहे. जसं की फार्माकोलॉजीचं असते तर क्लासिफिकेशन, शॉर्ट फॉर्म्स, ॲक्ट असतात तर त्याचे इम्पॉर्टंट सेक्शन्स, सर्व गोष्टी. हे नोट्स लास्ट टाईममध्ये तुम्हाला वाचण्यात खूप इझी जाईल. हे सोपं रिव्हिजन करण्यात इझी जाईल. ठीक आहे. त्यानंतर स्टेप 5मध्ये आहे मॉक MCQ प्रॅक्टिस. ठीक आहे. तर ह्याच्यातनी तुम्हाला लास्ट आणि इम्पॉर्टंट आहे की MCQ प्रॅक्टिस करणं. डेली MCQ सॉल्व करा. MCQमुळं काय होतं, तो स्पीड वाढते, ॲक्युरेसी इम्प्रूव्ह होते, कॉन्फिडन्स बिल्ड होते. ठीक आहे. विदाऊट MCQ प्रॅक्टिस सिलेक्शन ऑलमोस्ट इम्पॉसिबल असते. आता कंप्लीट फॉर्म्युला जर आपण बघितला इथे आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, तर इथे बघा, लेक्चर करणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर बुक रीडिंग, त्याच्यानंतर PYQs, त्याच्यानंतर नोट्स आणि त्याच्यानंतर बॉक्स MCQ सॉल्व करणं. हे जर तुम्ही कन्सिस्टंटली करत राहिले, पूर्ण सिलेबस तुम्ही कवर केला, तर तुमचं नक्की सिलेक्शन होईल, तुमच्या हातातनी सक्सेस राहील. म्हणून कन्सिस्टन्सी, डिस्ट्रॅक्शन कमी करा. मोबाईल, इंस्टाग्राम हे सर्व डिस्ट्रॅक्शन कमी करा आणि वेगवेगळे नोट्स, वेगवेगळे क्लासेस करू नका. यानं तुमचं ओव्हर थिंकिंग वाढेल आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊन जासाल. म्हणून एकच लेक्चर, एकच क्लास, एकच बुक, एकच नोट्स आणि PYQs आणि मॉक. ठीक आहे. त्यानंतर एका दिवसात रिझल्ट येत नसतो, तर कन्सिस्टन्सी वगैरे तुम्ही जेव्हा देसाल त्या दिवशी एक दिवस तुमच्या हाती नक्की रिझल्ट असेल. ठीक आहे. त्यानंतर फोकस, प्लॅन, प्रॅक्टिस, सक्सीड. तर अशाच तऱ्हे हे 5 स्टेप्स होत्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि याच तऱ्हे तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा. तुम्ही बिगनर्स असताल, फ्रेशर्स असताल कॉम्पिटेटिव्हसाठी, तर हे तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. तर यानंतर आपण वेगवेगळ्या एक्झामसाठी कोणकोणते रेफरन्स, इम्पॉर्टंट बुक्स, स्टँडर्ड बुक्स जे वाचायला पाहिजेत ते आपण त्यावर व्हिडिओ बनवू. हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी.